आजचा जो विषय आपण घेतलेला आहे, तो म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण चिंता म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला आपण अँक्झायटी म्हणतो. जगामध्ये अशी कुठली व्यक्ती नसेल, की ज्याला चिंता नाही, ज्याला अँक्झायटी नसेल. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चिंतेत असतो. काही लोकांना आपल्या प्रोफेशनची चिंता असते, काही लोकांना आपल्या शिक्षणाची चिंता असते, काही लोकांना आपल्या धर्माची चिंता असते, काही-काही लोकांना आपल्या अकॅडमिकची चिंता असते, काही-काही लोकांना आपल्या बिझनेसची चिंता असते, काही-काही लोकांना आपल्या कुटुंबाची चिंता असते. अशा चिंता ही माणसाला न संपणारा एक प्रकारचा रोग आहे. आणि अशामुळं हा रोग असल्यामुळं काय होतं, की ज्या गोष्टी आपल्या मने दिवस आपण करू शकतो, त्या गोष्टी आपण करण्यात असमर्थ होतो. चिंता करणं याचा अर्थ असा, की ज्या गोष्टी आपण केल्या नाहीत, त्या गोष्टी आपल्यामध्ये येणार असं करून आपण चिंता करतो. त्याला आपण अँक्झायटी म्हणतो. चिंता करणं म्हणजे कसं आपण एकमेकाला ओढून घेतलेलं एक संकट आहे. नकळत आपण एका गोष्टीमध्ये अडकून राहतो. नकळत आपण एका गोष्टीच्या आहारी जातो आणि म्हणूनच चिंता न करा असं परमेश्वर आपल्याला म्हणत आहे. आपण जर बघितलं मध्यकृष्ण वर्तमानमध्ये परमेश्वर म्हणतो, की तुम्ही उद्याची चिंता करू नका. उडणारे पक्षी पहा, निसर्ग पहा, बाकी पहा, बाकी सर्व गोष्टी पहा. ते कदाचित चिंता करत नाहीत, काय करत नाहीत, परंतु आनंदी असतात. अशा रीतीने चिंता न करता आनंदी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असं परमेश्वर सांगतो. परमेश्वर करो व चिंतेपासून आपली मुक्तता करो व येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला चिंतामुक्त जीवन देवो, हीच प्रार्थना मी आज करत आहे. धन्यवाद.